Brought to you by Vigard. नमस्कार पत्रकार मित्रो, आज आपल्याशी म्हणजे पत्रकारांशी थोडं बोलावं, हितगुज करावं, मतदारांचे आणि जनतेचे ऋणाबद्दल आभार व्यक्त करावं म्हणून ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. मी लोकसभेची निवडणूक संपली आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून मी विजयी झालेलो आहे हे आपल्याला माहीत आहे. मी प्रथम देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं अभिनंदन करतो की त्यांनी तिसऱ्यांदा भारत देशाचं पंतप्रधान पद मिळवलं आणि ते पंतप्रधान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. मला त्यांच्याबद्दल गर्व वाटतो असं मला म्हणायचं आहे. मला उमेदवारी मिळण्यासाठी माननीय पंतप्रधान माननीय अमित शहा यांच्यामुळे लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी मिळाली, त्याबद्दलही त्यांचे मी आभार मानतो. या मतदारसंघात उमेदवारी मिळाल्यानंतर मला या निवडणुकीत ज्यांच्यामुळे विजय मिळाला ते प्रथम माझे मतदार, या मतदारसंघातील मतदार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सर्व मतदारांनी मला जे मतदान केलं आणि विजयी केलं त्याबद्दल माझ्या मतदारांचे मी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. सगळ्या मतदारांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्याची प्रार्थना मी रामेश्वराकडे करतोय. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्ग रत्नागिरीचे सर्व नेते मंडळी, त्यामध्ये जिल्हाध्यक्ष रत्नागिरी राजेश सावंत, सिंधुदुर्गाचे सन्माननीय प्रभाकर सावंत, त्याचप्रमाणे आमदार आणि मंत्री उदय सामंत, सन्माननीय दीपक केसरकर मंत्री, शेखर निकम, सदानंद चव्हाण आणि सन्माननीय संदीप कुडतरकर यांचेही मी आभार मानतो की माझ्या निवडणुकीसाठी दिवसरात्र परिश्रम केले आणि मला भरघोस मतदान मिळण्यासाठी प्रयत्न केले. या सगळ्यांचाही मी अतिशय ऋणी आहे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. या मतदारसंघातील मतदारांनी मला प्रेमही केलं आतापर्यंत आणि विश्वासही दिलेला आहे. आणि या विश्वासापोटी मला माझा आत्मविश्वास वाढल्याने सुरुवातीपासून मला वाटत होतं की मी या मतदारसंघात यावेळी निवडून येणार, याची मला खात्री होती. आणि त्याप्रमाणे पक्षाने आणि त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यामुळे मला उमेदवारी मिळाली आणि त्यांचं सहकार्य चांगल्या प्रकारे मिळालं. त्यांचाही मी ऋणी आहे. हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे, मी मात्र निमित्त आहे असं मी तुम्हाला सांगेन. आणि म्हणून या सर्वांचे मी आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे निलेश आणि नितेश या दोघांनी
जरी माझे मुलगे असले तरी दिवस रात्र मी कमी फिरलो, पण माझ्यापेक्षा दिवस रात्र या दोघांनी फार मेहनत घेतली. माझ्या पत्नी अनेक सभा बैठका केल्या आणि म्हणून मी या तिघांचेही आभार मानतो की या तिघांचाही माझ्या विजयामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे, हेही मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. पत्रकार मित्र, या दोन्ही जिल्ह्यातील सिंधुदुर्ग रत्नागिरीतील सर्व पत्रकारांनी ज्या काय बातम्या दिल्या, जे काय मला प्रसिद्धी दिली, माझ्या विजयाला हातभार लावला आणि ज्यांनी लावला नाही त्या दोघांचे मी आभार व्यक्त करतो. या दोघांनाही मी धन्यवाद देतो. माझे विरोधक आहेत, पुष्कळ टीका केली आणि टीकेमध्ये अनेक डायलॉग मारले. माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा म्हणाले बरं झालं, माजी खासदार म्हणाले बरं झालं, माझं काम हलकं झालं. आता कोण हलकं झालं त्याचा प्रत्यय आला असेल. हे हलका करायचं काम मी करतो आणि ते केलं, पण मला त्यांच्याबद्दल काय म्हणायचे नाही आहे. त्यांनाही दीर्घ आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो. माझं या मतदारसंघात प्रचाराच्या वेळेला अन्य वेळेला मी फार संयमी वागलो, माझ्या स्वभावाच्या विरोधात वागलो, पण याचा मला फायदाच झाला, तोटा काही झाला नाही. सगळ्यांची अपेक्षा बरीच होती, बरेच प्रयत्न करत होते, पण त्यांच्या प्रयत्नाने यश आले नाही आणि माझा विजय मिळाला. मी आता खासदार आहे. या वेळेला मी ठरवलं रत्नागिरीसाठी काय करावं हेही मी ठरवलं आहे. रत्नागिरीचे 5 प्रश्न मी हाती घ्यायचं ठरवलं आहे. ते आत्ताच सांगतो की नॅशनल हायवेचं काम पूर्ण करावं रत्नागिरीचं लवकरात लवकर, आणि यासाठी लवकरच मी मुख्यमंत्री आणि आमचे रवी चव्हाण यांना भेटणार आहे. रत्नागिरीत पाण्याचा प्रश्न आहे, रोजगार प्रश्न आहे, विमानतळ वाहतूक सुरू करण्याचा आहे आणि चिपळूणमधील पूर परिस्थिती आणि तिथल्या लोकांची मागणी पर्यटनाची, हे 6 प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार. पण मी क्रम दिलाय पाणी, रोजगार, विमानतळ आणि पूर परिस्थिती यावर मी ताबडतोब बैठका लावून मी त्यासंबंधी उपाय लवकरात लवकर हे करणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सगळ्यात लोकांनी, मतदारांनी मला जे सहकार्य केलं, प्रेमाची, आदराची वागणूक दिली, त्याबद्दल मी सर्वांचा अतिशय ऋणी आहे. आणि माझ्या त्याहीबरोबर माझे सगळे कार्यकर्ते, नेते, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते याने अहोरात्र काम केलं आणि दादा विजयी व्हावेत असं वारंवार ते म्हणायचे आणि कामही करायचे. हे पाहून मला अनेक वेळा भावनावश व्हायला झालं, पण मला खात्री होती की हेच माझे काम करून मला विजयाकडे नेऊ शकतात. त्या सर्व कार्यकर्त्यांचा मी आभारी आहे आणि त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्यासाठी दीर्घ आयुष्याची प्रार्थना करतो. पत्रकारांनी या संबंधी काय विचारायचं असेल विचारू शकतो. दादा, या ठिकाणी मतदारांचा कानोसा घेतला तर बऱ्याच मतदारांना आपल्याला मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाखुशी व्यक्त केली आणि या ठिकाणी दीपक केसरकर असतील किंवा अशा लोकांनी मतदारांपर्यंत गेल्यानंतर तुम्ही दादांना मत घाला कारण दादा निश्चितपणे मंत्री होतील अशा बोलून दाखवलं, तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? मी या प्रश्नाला उत्तर देणार नाही. काय हा माझ्या हातातला प्रश्न नाही आहे, हा वरिष्ठांचा प्रश्न आहे. कोणाला मंत्री करावं, कोणाला करू नये, कोणाला केव्हा करावं, काय हा प्रश्न संपलेला नाही आहे ना. केव्हाही काही होऊ शकतं, त्यामुळे याच्यावर मी भाष्य करू शकणार नाही. पक्ष जे काही निर्णय घ्यायचे असतील महाराष्ट्रासाठी आणि कोकणासाठी ते घेतील. त्याचबरोबर आता आपण रत्नागिरीतले 5 प्रश्न आपण जे प्राधान्याने सोडवणार असं म्हटलं, सिंधुदुर्गातल्या जनतेने भरभरून दिलेलं आहे, तर सिंधुदुर्गातले असे कोणते प्रश्न मार्गी आपल्या माध्यमातून लागतील? मोठा प्रश्न इथल्या उद्योगधंद्याचा आहे, म्हणजे नोकरीचा आहे. तो जवळपास मी त्याच्यावर काम करतोय सध्या.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ते उद्योगधंदे वेगवेगळ्या प्रकारचे आणावे आणि ते माझे प्रयत्न, याला यश येणाऱ्या 2 वर्षात येईल असं माझा विश्वास वाटतो. पर्यटनासाठी आवश्यक त्या गोष्टी ज्या आहेत, पर्यटन जिल्हा आहे, तो जिल्ह्यात अधिक मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जिल्हा व्हावा, आवश्यक पर्यटकांना पोषक असं वातावरण निर्माण करावं, तो मी प्रयत्न या ठिकाणी मी करेन. हॉटेल व्यवसाय इथे वाढावा, त्याचप्रमाणे इथे आलेले पर्यटक 2 दिवस 5 दिवस 15 दिवस जे काय येतील तेवढे आनंदाने घालवण्यासाठी तसं वातावरण, तसे मनोरंजनाची साधनं मी उपलब्ध करायचा प्रयत्न करीन. थोडक्यात मी सांगेन, इथल्या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी किंवा दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी माझे प्रयत्न असतील. शेवटचा माझा एक प्रश्न की इथल्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी केंद्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा टुरिझम जिल्हा म्हणून घोषित केल्यानंतर एक चालना मिळण्यासाठी हा उद्योग, हॉटेल इंडस्ट्रीज ही उद्योगाखाली घेतली, परंतु इलेक्ट्रिसिटी ही उद्योगाखाली न घेतल्यामुळे त्याला विद्युत कमर्शियल दराने आकारणी होते, जे औद्योगिक होणं खरं तर गरजेचं आहे. तर याविषयी आपल्या माध्यमातून काही होईल? मी तपासून पाहिन, गरजेचं आहे म्हणताय, ठीक आहे, पण आज ऊर्जा निर्माण करायला जो काय खर्च येतो त्याच्या आधारे त्यातली कन्सेशननी किती द्यावी, मार्केट रेटनी इंडस्ट्रीला आपण जर जास्त वाढवत गेलो तर आपल्याकडची इंडस्ट्री दुसऱ्या राज्यात जातील, ही भीती असते. पण मी मुख्यमंत्र्यांशी हा विषय बोलेन, संबंधित मंत्र्यांचा त्या मिटिंगला बोलवेन आणि हा आपण प्रश्न निकाली काढेन, त्यांना कन्सेशन देण्यासंबंधी. महायुतीला चांगलं यश मिळालं, आम्हीच मोठे भाऊ असं संजय शिरसाट म्हणतात. हां, महायुतीला लोकसभेला चांगलं यश मिळालं, आम्हीच मोठे भाऊ आहोत असं संजय शिरसाट म्हणतात. शिंदेगड कोण आहे ते? शिंदेगड आमदार आहेत. अच्छा, नाही ते कोण इंडिव्हिज्युअल काय बोलणं, एकतर युती असल्यानंतर, महायुती असल्यानंतर प्रत्येकाने जबाबदारीने बोलायला पाहिजे. इथे लहान मोठीचा प्रश्न नाही, काय तराजू घेऊन कोण बसलं नाही, मोठा कोण, लहान कोण, मध्यम कोण. त्यामुळे मोठं कोण आहे तो कशावर ठरवावा हे आधी म्हणा ठरवा, असं मला वाटतं. दादा, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या मतदारसंघातील प्रमुख प्रश्न रोजगार आहे. रखडलेला पुराण बांधवनमधला सीवड प्रकल्प असेल, कसला? सीवड आणि रिफायनरी प्रकल्प असेल, प्रकल्प दोन्ही आपल्या माध्यमातून पुढील 5 वर्षात मार्गी लागलेलं चित्र पाहिजे. नक्की 100%. रिफायनरीचा आहे प्रश्न आणि सीवड तर मीच सुरू केलं होतं, विषयच माझा आहे. 100 कोटी कलेक्टरकडे जमाही मी केले होते आणि त्यामुळे हा प्रश्न निकाली काढण्यासाठी, निकाली नाही तो प्रश्न सोडवेन. आता चिपी विमानतळाला काय ऊर्जितावस्था मिळेल? काय म्हणता? चिपी विमानतळाला ऊर्जितावस्था मिळेल आपल्या मध्ये? उचित अवस्था नाही आहे, व्हायबिलिटीचा प्रश्न आहे. मी मंत्री होते यापूर्वीचे, त्यांच्याशी बोललोय, काही अजून रूट सुरू करायचे आणि काही नवीन विमान वाहतूक कंपन्या आहेत त्यांच्याशी पण माझं बोलणं चालू आहे. नवीन 3-4 रूट आल्यानंतर हा विमानतळ व्यवस्थित चालेल. दादा, गेले अनेक वर्ष ताळंबा प्रकल्प प्रलंबित राहिलेला आहे, या संदर्भात आता तुम्ही पुढे काय पावलं? काय झालंय टाळंबाला? ताळंबा धरण काय प्रॉब्लेम काय? अजूनपर्यंत चालू झालेला नाही. मी माहिती घेईन काय कारण आहे ते आणि मी सुरू करेन. का शेवटी मीच सुरू केले सगळे प्रकल्प. टाळंबा पण मीच सुरू केला, तिलारी मीच सुरू केला आहे, महमदवाडी, घोणसरी हे सगळे मी सुरू केले. काय असेल तर मी स्वतः पाहतो. सिंधूरच्या पर्यटनाला संजीवनी देणारा आपण एक मागे प्रकल्प सांगितला होता, सागरी किनाऱ्यावरून एक टॉय ट्रेनचा प्रकल्प. आता त्या प्रकल्पाला गती कसला? टॉय ट्रेन. ट्रेन हां, आता त्या प्रकल्पाला गती मिळेल. गती मिळेल. काय सगळं प्रोजेक्ट तयार आहे, खर्च आहे. अहो, हा रेल्वेने करावा का सरकार त्याच्यात देणार का प्रायव्हेट कंपनी घ्यावा, एवढ्यासाठी सीमित आहे.
मध्ये आचारसंहिता सुरू झाली म्हणून तेवढं थांबलं आहे. आता सगळं संपलं आहे, मी तो परत त्या विषयाकडे वळीन. तो मीच आणलेला प्रकार मीच सुरू व्हावून म्हणून सगळं बजेट तयार केलं आहे, अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन तयार करून ठेवलं आहे. आता तो खर्च कोणी करायचा हा प्रश्न आहे. दादा, सिंधुदुर्ग जिल्ह्याने या लोकसभा निवडणुकीत आपल्याला भरभरून साथ दिली. रत्नागिरीत तसं काय चुकलं, कसं गणित चुकलं, कोणी नाही, मला चुकलं मी सगळ्यांचेच आभार मानले. मतं दिली त्यांनी, नाही दिली त्यांनी, काम केलं त्यांनी, काम न केलं त्यांनी, आणि सगळ्यांना दीर्घ आयुष्याची मी शुभेच्छा केली. जेव्हा माझे विरोधक माझ्या विरुद्ध काही विचार करतात त्यांना अपयश येतं, त्यामुळे त्यांना पण मी नुसतं शुभेच्छा देतो. अजून जरा प्रयत्न करा, का त्याच्यापेक्षा माझे प्रयत्न वाढतील ना. मला काय फरक पडत नाही. तुमचा रोग कुठल्या दिशेने मला माहिती आहे, पण मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. योग्य दादा, एकंदरीत सध्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आता होणारी जी विधानसभा आहे त्यामध्ये महाविकास आघाडीची त्या ठिकाणी टक्केवारी जास्त दिसते असा पोलखोल काही महाविकास म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार. हां, काय दिसतं पोलखोल म्हणजे महाविकास आघाडीची वर्चस्व जास्त दिसतंय. कशात? सीट मागे महाराष्ट्रात? हा, महाराष्ट्रामध्ये, फक्त महाराष्ट्रामध्ये 170 मतदानामध्ये. हा, त्याच्यामध्ये आपल्या मतदारांमध्ये. हां, मग एकंदरीत तुमचं यामध्ये काय? एका निवडणुकीत मिळालं ते टिकेल असं नाही ना. आम्ही जागृत झालो आहोत. आत्ताची पुढची निवडणूक हे राज्य आम्ही जिंकावं म्हणून आम्ही प्रयत्न करू. महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आज काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाची बैठक झाली आणि विधानसभेत विजयाचा दावा केला गेला. आम्ही सांगतो ना आम्हीच येणार म्हणून, तर काय दावा काय करायचा. आम्ही तर आहोत आणि राहणार. आम्ही आहोत आणि राहणार. जसं केंद्रात तिसऱ्यांदा आले आणि पंतप्रधान झाले, त्यामुळे कोणी दावा करून काय फरक पडत नाही. कोकणातून मी शिवसेना संपवली. 5 जिल्ह्यात शिवसेना गेली कुठेच नाही. मग जे आम्ही कोण आडवे आले तर त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ, त्यांचा पायच बाजूला केलाय मी. ही भाषा बोलू नाही. सगळे आडवे झालेत. कोणी आता ह्या कोकणात तर कोण आम्ही साफ केला, इथे कोणाला आम्ही पाय बोट शिरू देणार नाही. सर, पवार साहेबांनी असा आरोप केलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी मोदींची सभा झाली त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. नो कॉमेंट्स. तर काय आम्ही शोधत बसू का कशामुळे झालं, काय झालं. एक ज्योतिष द्या, घेऊन जातो. मुस्लिमांसह सर्व धर्मियांनी आम्हाला मतदान केलं. मराठा फॅक्टर सुद्धा त्यामध्ये आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. नाही, मला तर मुस्लिम असो, आता मीच मराठा, मग मराठा माझ्या विरुद्ध का जातील किंवा अजून मागासवर्गीय. सगळ्यांनी मला मतदान केलं आणि मी असं म्हणणार नाही. शिवसेना आयुष्यभर मुस्लिमांविरुद्ध, ते मुस्लिम शब्द पण बोलत नाही. तो शब्द मी बोलू इच्छित नाही. मातोश्री त्या शब्दाला काय बोलतात मुसलमान लोकांना ते मला माहिती आहे. त्यांच्या विरोधात आत्तापर्यंत शिवसेनेने त्यांना विरोध केला. कुठल्या जातीविरुद्ध केला नाही. गुजराती लोकांविरुद्ध केला, दाक्षिणात्यांविरुद्ध केला, नॉर्थ इंडियन विरुद्ध, शिवसेनेने सगळ्यांविरुद्ध केला. आता शेवटी आले, आता मियाबाई झाले. आता उद्धव मिया म्हणतात त्यांना. तुम्हाला नाव माहीत नसेल तर बघ, उद्धव मिया. त्यामुळे ते असेच बोलणार. आमच्या इकडे तुम्ही सांगेन कोकणातली मुसलमान हे आमच्या सोबत आहेत आणि राहतील. आणि भारत, आम्ही माननीय मोदी साहेब पंतप्रधान आहेत, त्या भारत एक संघ राहावा. त्यामुळे मतदानाच्या निमित्ताने भारताबद्दल, हे भारतात वेगळे विचार कोणी मनात आणू नये असं मला वाटतं. दादा, शिवसेना नेते रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पाटीलकर यांच्या विरोधात वनाराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटीलकर यांनी गोरेगाव येथील मतमोजणी केंद्रात मोबाईल घेऊन गेल्याचा आरोप आहे.
दिनेश गुरव या मतदानात कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. फार गंभीर आरोप आहे हो मोबाईल नेला आतमध्ये. एखाद्या टेररिस्ट लोकांनी अटॅक करावा त्यापेक्षा गुन्हा मोठा आहे. त्याबद्दल मला काही भाष्य करायचं नाही. मोबाईल नेला तर नेला गुन्हा झाला आता पोलीस बघतील ना, ह्यात काय मोठा प्रश्न आहे. दादा, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात यावेळी तब्बल 26,000चं लीड आपल्याला दिसलं. 27 जवळपास. 27 जवळपास आपल्याला लीड मिळालं. हां. पुढील विधानसभा या निवडणुकीमध्ये आता काहीतरी चित्र चेंज झालेलं पाहायला भेटेल का? अजून काय चंद्र, आमच्याकडे मत आमचाच उमेदवार विजय होणार. काय चेंज नाही होणार. तिन्ही मतदारसंघात आमचा उमेदवार येणार. अधिक रत्नागिरीचे मतदारसंघ आम्ही जिंकणार. जरांगे पाटलांचं आंदोलनाबद्दल काय सांगा? काय नाही सर, मला काय बोलायचं नाही आहे. मला ती भूमिकाच पसंत नाही आहे. ज्या बोलायचं त्या मी योग्य वेळी बोललेलो आहे. आता जरांगे पाटलांना खतपाणी करणारेच अडचणीत आले. मराठा समाजाची मतं विरोधात जाईल अशा भीतीमुळे दिल्लीतून मला तिकीट दिलं नसेल असं भुजबळांनी वक्तव्य केलं. माहीत नाही. हे तुम्ही इंटरनॅशनल प्रश्न आता विचारा ना. खरं सांगतो, जिल्हा कोकणात काय प्रश्न राहिले नाहीत, सगळे संपले. मग राज्य लेवलला गेलात, दिल्लीत गेलात, आता काय जपानमध्ये काय झालं तर सांगू का, मग रशियामध्ये काय चाललंय. प्रगती आमच्या पत्रकारांची. आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टँकर मुक्त जिल्हा केव्हा होईल? टँकर मुक्त जिल्हा कधी होईल? टँकर मुक्त ह्याचा रत्नागिरी रत्नागिरी. कारण नोव्हेंबर पासून हो, अजून जरा मला जाऊ दे, पाहू दे किती टँकर लागतात, पाण्याचे सोर्स कुठे आहेत, कुठं पाणी का वरून आणता येत नाही, सोर्स कुठे निर्माण करता येईल. मला वेळ द्या ना. मी पाणी प्रश्न सोडवणार. पहिलं प्राधान्य ते आहे पिण्याच्या पाण्याला, नंतर हायवे, एअरपोर्ट. आता जेडीएस नेते आणि कर्नाटकचे माजी कोण थांबा काय जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी केंद्रीय मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतात वादात सापडलेले आहेत. आणि शुक्रवारी त्यांनी भारतासारख्या देशात अमेरिकन सेमीकंडक्टर कंपन्यांच्या गरजेवर प्रश्न उपस्थित केला होता. सध्या ही कंपनी गुजरातमध्ये स्थापन होत आहे. आता त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. आपल्या माझ्या वक्तव्यात नाही त्यांच्या नो कॉमेंट्स. आपण इंटरनॅशनल आहे. प्रणिती शिंदे जे काँग्रेस तुम्ही 4 जणांनी ठरवा आणि विचार. प्रणिती शिंदे यांनी फडणवीसांवर आरोप केला आहे. फडणवीसांची पिल्लावं जी आहे ती सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन करते असं त्यांनी गंभीर आरोप केला. या आरोपात तथ्य नाहीये. देवेंद्र फडणवीस तरी काय अशी का करू शकत नाहीत. मला माहिती आहे दंगली घडू शकतील की असं काय महाराष्ट्र कायदा सुव्यवस्था बिघडू शकतील. उलट होम मिनिस्टर आहे, त्यामुळे त्यांचा आरोप आहे ना निराधार आहे. दादा, प्रश्न फार साधा आहे पण कोकणी माणसाशी संबंधित आहे. कोकण रेल्वे, तुम्ही म्हणजे कोकण म्हणजे हित. दादा, कोकण रेल्वेमध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम असा आहे, आता गणपतीचा सुद्धा तिकिटीच्या रिझर्वेशन जाहीर होतं क्षणी 5 मिनिटात ते फुल होतं आणि प्रवासाचे प्रॉब्लेम्स होतात. तुम्ही यामध्ये काही लक्ष घालून त्यांची गणपतीला कोकणात आणायची व्यवस्था करू. जर रेल्वे आणि मार्गात झाली नाही तर स्पेशल गाड्या सोडू. समजलं का? इतर वेळी पण दादा हेच problem. इतर वेळे नाही. पिकनिकला जाल तेव्हा नाही. धन्यवाद. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.